तर नमस्कार प्रेक्षकांनो. पैसा आणि पॉवर कशाला म्हणतात तर पाहूया मित्रांनो. कारण मित्रांनो, आय एस अधिकारी तुकाराम मुंढे खरंच यांच्याकडे हातात पॉवर आहे. कारण गेल्या काही दिवसापासून मुंढे जे एफडीचे आयुक्त झाल्यापासून जे बातम्या आपल्याला येत आहेत ते खरंच खूप वेगळ्या गोष्टीच्या आहेत आणि एवढं चांगलं काम करत आहेत. कारण मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये तुकाराम मुंढे साहेबांनी बॉलिवूड सेलिब्रिटीवर कारवाई केली होती आणि त्याची अगोदर ही मागणी केली होती. कारण ते विमल आणि पान मसाला सारख्या तंबाखू जे व्यसनाचे पदार्थ असतात त्यांच्या उत्पादनाची ते जाहिरात करतात. कारण मित्रांनो, तुकाराम मुंढे देखील एवढे भारी माणूस आहेत, काय विचारू नका. त्यांचे गेल्या काही दिवसापासून कामाचे कौतुक एवढं होत आहेत. खरंच खूप भारी माणूस आहेत. कारण ज्या माणसाला लोक कामाचा अधिकारी म्हणतात आणि त्या तुकाराम मुंढे साहेबांना आता बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता. कारण विमल पान मसाला अशा गुटखाजन्य पदार्थापासून सारख्या तंबाखूची जाहिरात करणे, अशा काही सेलिब्रिटीचे नावं आलेले होते. कारण शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार असे अडचणीत आता येणार का काय, असं सर्वांना आता हे त्यांच्या गोष्टीची चर्चा होत आहे. कारण गेल्या काही दिवसापासून तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील एक प्रामाणिक आय एस अधिकारी. कोरोना काळामध्ये त्यांच्या कामाची खूप चर्चा झाली होती. आता त्यांनी एक पत्र लिहून केंद्र सरकारकडे ते राज्य सरकारला मागणी केली होती. की मागणी काय केली होती ते पाहूया आपण. कारण मित्रांनो, त्यांनी एक नोटीस घातलेली आहे. त्या नोटिसमध्ये त्यांनी सेलिब्रिटी जे जाहिरात करतात, ब्रँड अँबॅसेडर आहेत, त्यांना देखील पान मसाला, तंबाखू आणि गुटखासारख्या जाहिरातीमध्ये काम करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना कारवाई करणार. कारण COTP ॲक्ट 2003च्या म्हणजे त्या सिगरेट्स अँड अदर तंबाखू प्रोडक्ट ॲक्ट या कायद्यानुसार तंबाखू उत्पादनांची प्रत्यक्ष जाहिरात करता येऊ शकत नाही. या कायद्याच्या तत्वात बसत नाही. मग विमलच्या जाहिरातीसाठी नेमकं काय दाखवतात? तुम्ही जे सेलिब्रिटी जाहिरात करत असतात ते तुम्ही टी व्हीवर बघितलं असाल तर तुम्ही विमलची जाहिरामध्ये त्यात त्यांनी डायरेक्ट तंबाखू खातात असं दाखवत असतात. बोलो जुबा केसरी अशी जी गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील आतापर्यंत मेममध्ये. ते इलायची क्रशर असतात, मसाला असतात म्हणतात आणि पॅकेटवर मोठ्या अक्षरामध्ये विमल लिहिलेलं असतं. यालाच म्हणतात की सरोगेट ॲडव्हर्टायझिंग म्हणजे अप्रत्यक्ष जाहिरात. मुंडे साहेब म्हणतात की हा कायद्याचा भंग आहे. कारण तरुण पिढी हे भ्रमात पडते. कारण जे फॅन फॉलोइंग असतात ते मोठ्या लोकांना जे मोठा स्टार जेव्हा जाहिरात करतो तेव्हा मुलं आकर्षित होत असतात आणि त्यांचंच नाव घेऊन पुढे ते खाऊ शकतात. कारण तुकाराम मुंढे यांचे 4 मुद्दे होते. मुद्दा नंबर 1, आरोग्याचा धोका. कारण तंबाखूमुळे कॅन्सर होतो आणि हे स्टार लोक सांगतात आणि ते खातात असं सांगतात. आणि कायद्याचा भंग, COTP ॲक्टनुसार तंबाखूची जाहिरात गुन्हा आहे. कारण मग सेलिब्रिटी कसं करू शकतात? तिसरी अट म्हणजे काय? दुटप्पी धोरण. म्हणजे एकीकडे सरकार तंबाखू विरोधी मोहीम चालवतं आणि दुसरीकडे हेच स्टार जाहिराती करतात. म्हणजे हे किती अवघड आहे. तरुणावर ते भविष्याचा परिणाम होऊ शकतो. कारण आयडॉल फॉलो करतात. म्हणतात की मुलं हे वयाच्या 15 वर्षी देखील पान मसाला खायला सुरुवात करतात आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्यासाठी शरीराला खूप हानिकारक होऊ शकते ते. बॉलिवूड आणि कंपनी काय म्हणतात? बॉलिवूड कलाकार म्हणतात की आतापर्यंत शाहरुख खान, अजय देवगण यांनी यावर जास्त बोलले नाहीत. काय म्हणतात की आम्ही फक्त मसाला जारी करतो, तंबाखूचे सेवन करत नाही आम्ही. आणि मोबाईल कंपनी म्हणते की आमचं प्रोडक्ट तंबाखू विरहित आहे, त्यामुळे कायद्याने आम्ही परवानगी घेतो. असं त्यांची गोष्टी आहेत. आणि तज्ञांचं मत काय? तर डॉक्टर म्हणतात की बघा, नाव तेच असतं, लोकांना वाटतं की तंबाखूच आहे. वकील म्हणतात कायदा ढिला आहे आणि सरोगेट ॲडवर बंदगी करू शकत नाही असं यावेळी देखील म्हणतात. पण येणाऱ्या काही दिवसामध्ये केंद्र सरकार नोटीस त्यांना पाठवू शकतं. जाहिरातीवर बंदी येऊ शकते का? आणि कलाकारांना दंड होऊ शकतो का? किंवा काहीच होणार नाही का? कारण खूप मोठा व्यवसाय आहे हा आणि तुकाराम मुंढे यांना मुद्दा समोर आणला तर हे खूप महत्त्वाचं होईल. तर मित्रांनो, आय एस अधिकारी बॉलिवूडच्या एका विरोधामध्ये उभा राहिला. तुम्हाला काय वाटतं? सेलिब्रिटी तंबाखूच्या जाहिरातीला करायला काय पाहिजे? कमेंटमध्ये तुमचं नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण मित्रांनो, विमल कंपनी हे जे गुटखा ब्रँड्स आहेत एवढे मोठे, यांचे विक्री आपल्या सध्या भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे यांचे ब्रँड्स असतात आणि एका आय एस ची ताकद ही त्यांना हे सर्व मोठे थांबवू शकत नाही. कारण एवढे सुट्टी त्यांची मोठी साखळी असते, त्यांचा व्यवसाय एवढा मोठा असतो, त्याला खूप जास्त पॉवर लागते. सगळेच आय एस अधिकारी तुकाराम मुंढे सारख्या साहेबांसारखे जर असले असते त्याला आपल्या भारतामध्ये अशी कुठलीही गोष्ट त्यांच्या पोस्टच्या ताकदीनुसार ही घडलीच नसते. तुकाराम मुंढे साहेबांसारखा आपल्याला आय एस आपल्या महाराष्ट्राला लाभला खरंच खूप मोठी गोष्ट आहे. अशा साहेबांकडनं माझा सलाम. जय महाराष्ट्र.